HM घाटमाता न्यूज। पळशी येथे वटवृक्ष फाउंडेशन संचलित ब्लूमिंग किड्स प्री प्रायमरी अकॅडमी पळशी येथे स्नेह संमेलन। वटवृक्ष फाउंडेशन संचलित ब्लूमिंग किड्स प्री प्रायमरी अकॅडमी पळशी यांच्या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाप्रसंगी सोनियाताई सुहास बाबर, मनीषाताई बागल यांनी पाणीदार आमदार अनिल भाऊंच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीप प्रज्वलन केले व पोपटराव माने यांनी श्रीफळ वाढवला। त्यानंतर आलेल्या मान्यवरांचे स्वागत पळशी गावच्या लोकनियुक्त सरपंच संगीता जाधव आणि सदस्य संजीवनी जाधव यांनी शाल व श्रीफळ देऊन केले। तसेच संभाजी जाधव यांनी ब्लूमिंग किड्स प्री प्रायमरी अकॅडमीची यशोगाथा सांगितली। संस्थापक अध्यक्षा प्रतीक्षाताई तुषार पाटील आणि बाल चिमुकल्यांचे कौतुक केले। त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली। या प्रसंगी तिथे असलेले मान्यवर चंदू अप्पा जाधव, धनंजय जोशी, संजन बाबर, शरद जाधव, अरविंद बापू पाटील, काकासाहेब पाटील, रमेश इंगळे आणि सर्व पळशी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पालक वर्ग यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला। अनेक मान्यवरांनी चिमुकल्यांच्या पाठीवर बक्षीसरूपी कौतुकाची थाप टाकली। पळशी हा वटवृक्ष लावायचे काम प्रतीक्षा तुषार पाटील यांनी काही वर्षापूर्वी छोटंसं चालू केलं आणि कुणालाही असं वाटलं नसेल की याचं रूपांतर या चांगल्या गोष्टीमध्ये होईल असा कोणाचाही विश्वास त्यावेळेला बसत नव्हता। पण त्यांची चिकाटी, त्यांचं काम करण्याचं धाडस हे खरोखर पळशी गावाच्या सगळ्या महिलांनी जरी त्याचं आचरण केलं, सगळं बघून आपल्या मुलींचं सगळं संगमन करून लहान मुलं आपण 1-2 वर्षाची मुलं त्यांच्यापाशी सोडतो आणि त्यांनी सगळ्यांचं ॲक्टिव्हपणानं काम केलं। आपल्या सर्वांचा साईडला बसलेल्या माणसाचा विचार केला तर आपल्याला 10 वर्ष 15 वर्ष स्टेजच्या बाजूला सुद्धा कोण जाऊन देत नव्हतं। पण आज आपली नातवंड आज या स्टेजवरती आपण त्यांचं कौतुक बघण्यासाठी आपण इथं आलोय। मी जास्त काळ न घेता मी सुहासभैया बाबर यांच्या पत्नी सोनिया बाबर आणि कैलासवासी आमदार अनिल भाऊंच्या सोनबाई आणि कर्तबगार सभापती मनीषा प्रकाश बागल त्यांच्या बरोबर आलेल्या सर्व महिला, आमच्या गावच्या सरपंच संगीता जाधव, संजीवनी जाधव आणि सर्व आलेल्या उजव्या साईडला बसलेले सर्व पळशी गावातले ग्रामस्थ, सुलतान गाजाचे रंभाव आहेत, पोपटराव आहेत, सर्व मंडळी आहेत यांचं मी या वटवृक्ष फाउंडेशनच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो। आणि हेच लावलेलं वटवृक्ष त्या मळ्याच्या भूमीमध्ये, त्या एरियामध्ये त्याच्या फांद्या चांगल्या पळशीच्या गावापर्यंत आणि तिकडं हिवऱ्याच्या शिवच्या बाहेर जावं अशा या लहान चिमुकल्यांना प्रतीक्षा तुषार पाटील या वटवृक्ष फाउंडेशनला मी आमच्या कुटुंबाच्या वतीनं, पळशी ग्रामपंचायतच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाला सुरुवात करावी। धन्यवाद। ब्लूमिंग किड्स प्री प्रायमरी अकॅडमी पळशी यांच्या स्नेह संमेलनाचा कार्यक्रम कशा प्रकारे पार पडला ते पहा HM घाटमाता न्यूजवर। मुख्य संपादक हबीब मुलानी। गजेश्वर गणपती
पाण्याच्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची मोठी असा हा धर्मवीर कुठल्याही बँकेत साधं अकाउंट नसलेला आणि दोन्ही खिसे रिकामे असलेला जगातला सर्वात श्रीमंत राजकारणी या महाराष्ट्राने पाहिला नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हाला होऊ दे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे कायदा मोडावा लागला तरी चालेल पण सामान्य माणूस मोडून पडता कामा नये त्याला न्याय हा मिळालाच पाहिजे क्षेत्र कुठलंही असो प्रसंग कोणताही असो दिघे साहेबांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रे शिवसेनेचा जयकार दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दुष्काळामुळे शेताचं पाणी कमी झालं आता तर पातच आटले काय करावं काय सुचलं लय डोक्याला ताप झाला आता तुम्हीच काय करायचा मार्ग काढा आता मी तर काय करणार भाऊंशिवाय काही दुसरा पर्याय नाही बघूया जाऊन भेटूया भाऊंना चला चला आजच जाऊया चला चला भाऊ येऊ का जरा बोलायचं होतं या सरपंच कसं काय येणं झालं भाऊ पाण्याची बेवाईट अवस्था झाल्या बागा वाळायला लागल्यात पावसाचं पण काय लक्षण दिसेना तुम्हीच काहीतरी पर्याय काढा बागा वाळ्या तर कर्ज कशी फेडायची जमिनीला पण जप्ती येईल हॅलो आरोग्य साहेब अनिल बाबर बोलतोय टेंबू योजनेत तळशी गावाचा समावेश झाला का नाही ठीक आहे नसेल तर 6व्या टप्प्यात त्याचा समावेश करून लगेच कळवा माझं टेंबूच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे टेंबू योजनेचे पाणी आटपाडीमध्ये पोहोचले पुढच्या 5-6 महिन्यात पैशीत पोचवायची जबाबदारी माझी तोपर्यंत पर्याय शोधा या तुमचे काम नक्की हो धन्यवाद भाऊ तुमचे उपकार आम्ही कधी दिवसात ज्या सर्वसामान्य माणसाने एका खेड्यातल्या माणसाला घेऊन विधानसभेपर्यंत पाठवलं त्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद व्हावा निर्माण व्हावा शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद व्हावा ही माझी भूमिका आहे आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की मला आमदारकीमध्ये आनंद आम्ही 2 वेळा होतो पण टिंबूचं पाणी या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फिरलं हिरवीगार शेती झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे मला माझ्या आमदारकीपेक्षा सुद्धा मोठा आनंद आहे ही मी सांगायचा प्रयत्न केला होता
एक दुःखद बातमी आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज आकस्मिक निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातल्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघामधून ते आमदार होते. न्यूमोनिया झाल्यानं काल दुपारी अनिल बाबर यांना सांगलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. अनिल बाबर यांचं पार्थिव सांगलीमधल्या रुग्णालयातून विटाकडे रवाना झालं. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती, वाघाची लीलानी कपाळी टिळा तू जेडणारासाठी, भनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी, देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला, माझा आनंद 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 हरवला, माझा आनंद 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 हरवला. वाऱ्याला खुपली आनंद झुळूक विझला तेजाचा दिवा, असाच उजेड देणारा दिवा तो आणील कुठून नवा, येतील जातील देणारे हात तू तिथे उजवा देवा, काय गरीबाची बात नको तुझ्या वैर्याच वाटेल हेवा, देऊन भरारी आभाळ पल्ल्याड पतंग सरकला, माझा आनंद 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 हरपला, माझा आनंद 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 हरपला. मनामध्ये हृदयामध्ये कोरलेलं आहे ते कुणालाही हटवता येणार. आता सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, जनता पाठीशी होती, यश दारात उभं होतं, पण नियतीने घात केला, देवांचा काळाच्या पडद्यावर गेला, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती, माझा आनंद 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 हरपला, माझा आनंद 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 हरपला. सगळा अंधारच दिसतोय. आता आपल्या शेतकरी वर्गाचं कसं व्हायचं, काय करावं कळेना. भाव होत तोपर्यंत पाण्याचं टेन्शन नव्हतं बघ. मला तर काही सुचना बघ, पायाखालची जमीन हल्ल्यासारखं वाटते. भैया, आता तुम्हीच आमचे देव, तुम्हीच तारणहर्ते आणि पालनहर्ते, प्रत्येक शेतकऱ्यांचे आशेचे किरण आहात भैया तुम्ही. भाऊनी आपला मतदारसंघ पाणीदार करून हिरवळ निर्माण केली, पण भैया आमचा देव जरी हरवला असला तरी तुम्ही शेतकऱ्यांची युरोप क्रांती देशाबाहेर पोहोचवण्यास खंबीर साथ देणार हा विश्वास आहे आम्हास. तुमची छत्रसावली, तीच प्रेरणा, तोच विश्वास, तोच आधार शोधत आहोत आम्ही. Thank you.
जातो करतो बघतो असं नाही. त्या फोनवर काम करणारा माणूस, आपला माणूस, कामाचा माणूस, कार्यसम्राट, जलसम्राट, डेंगू योजनेचे जनक मान्य श्री अनिल भाऊ कर्जेराव बाबर, ज्यांना संपूर्ण भारत देश प्रेमानं भाऊ म्हणून ओळखत होते. मी भारत देश याच्यासाठी म्हणते कारण की खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कल मधला प्रत्येक घरातला एक बांधव आपला गलाई बांधव म्हणून जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून मिझोरम पर्यंत खरं भारत देश नाही म्हटलं पाहिजे. इंटरनॅशनल लेवलला आपण पोचलो आहोत. आपली बरीच दुकानं दुबई, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि USA पर्यंत गेलेत. माझ्या सासूबाई सौ शोभा काकी अनिल भाऊ बाबर, ज्यांना संपूर्ण तालुका काकी म्हणून संबोधित होते, मी त्यांना आईसाहेब म्हणायचे. अशा माझ्या लाडक्या आईसाहेब दोघांना खरं स्मरण करून मी तुमच्या समोर 2 शब्द मांडते. खरं पोपट भाऊ, समाज मला ऍक्ट बघत असताना तुम्ही माझी अवस्था बघितलेली नाहीये. कुटुंबातली 2 मोठी माणसं, 2 आधारवड ज्या वेळेला एका पाठी एक सोडून जातात, त्या कुटुंबाची काय अवस्था असेल हे तुम्ही विचार करू शकत नाही. माझं मन रोज रडत असतं. याला तुम्हाला माहित नाहीये, तुम्हाला इतकंच माहितीये की सोनिया सुहास बाबर, सुहासबाईंची मिसेस, सर्वस्वी मी जॉबसाठी आलेली मुलगी आहे भाऊंच्याकडे. मला ट्रेनिंग मिळत नव्हतं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं आणि त्यावेळेला भाऊ नॅशनल हेवी ऑफ इंजिनिअरिंगचे चेअरमन होते. त्यावेळेला आमच्या पाहुण्यातनं मला कळलं की भाऊ चेअरमन आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडे जाल तर तुमचा प्रश्न सुटेल. आणि मी भाऊला कॉल केला. भाऊ मला म्हणले तुम्ही मला भेटू शकाल का? एवढा मोठा माणूस पुण्यात टिळक रोडला मला भेटायला येतात. मला जॉब तर मिळालाच. आय वॉज वर्किंग ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर इन MNC कंपनी. मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होते. 2.5 लाख माझं पॅकेज होतं आणि केवळ फक्त भाऊंच्या कृपेमुळं सांगायला गेलं तर. भाऊ माझे सासरे तर आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात एक गॉडफादर असतो. माझा गॉडफादर माझे अनिल भाऊ आहेत. ऍक्टच्या बाबतीत बोलाल तर शोरली ज्या वेळेला त्या मुलांनी गेल्या वर्षी ऍक्ट केला होता, भयांच्या मीडिया चॅनल थ्रू हा ऍक्ट सगळीकडे व्हायरल झाला होता. इव्हन मी पण हेच बोलले होते भयांना की मला पण बोलवलं असतं तर बरं झालं असतं हा ऍक्ट बघायला. आणि खरं सांगायला गेलं तर आज भयांना आमंत्रण होतं. भैया आज खरं शिंदे साहेबांची मीटिंग लागल्यामुळं दुपारी सगळी कामं आटपून मुंबईला गेलेत खरं. आणि मग यांनी मला सांगितलं की कार्यक्रमाला तुम्ही गेलंच पाहिजे. आणि हल्ली सरपंच साहेब, मॅडम असतील, सगळे सदस्य आहेत आपले, माझी आजी सगळे सदस्य आहेत. एक धर्मपत्नी म्हणून आणि संविधानानं मला पूर्ण अधिकार दिलाय. प्रशासकीय कार्यक्रम असेल किंवा नसेल, जर आमदार साहेब जर भागात नसतील तर पूर्णतः मी त्या कार्यक्रमाला हजर राहू शकते. आणि मला वाटते कालपासनं तुम्हाला ज्या दिसत आहेत, प्रतीक्षा टीचर, प्रतीक्षा मॅम, तुम्ही जे काय म्हणत असाल मला माहित नाही तुम्ही काय बोलवता, ती माझी BCAची विद्यार्थिनी आहे खरं सांगायला गेलं तर. अँड आय फील व्हेरी प्राऊड की तिने एक छोटं वटवृक्ष नाव पण इतकं सुंदर दिलंय तुम्ही. खूप मोठं होईल, काळजी करू नको. माझं वय झालेलं असेल, मला बोलव परत. आणि खरंच फील व्हेरी प्राऊड कारण की ग्रामीण भागात असे स्कूल्स होणं फार गरजेचं आहे. दिवसा मी पळशी बघितलेलं नाहीये. उमेश भैया त्या दिवशी पण संध्याकाळी चालती कुठे गेला, त्या दिवशी पण संध्याकाळीच बोलवलेलं, आज पण संध्याकाळीच बोलवलं. हा मला माहितीच नाही पळशी गाव कसे खरं सांगायला गेलं तर. 16 वर्षात पहिल्यांदाच मी पळशी गावात आले ती मला सिद्धनाथाच्या मंदिरात नेलं. सिद्धनाथाच्या नावानं
भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह। वाहेगुरु 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 वाहेगुरु। Bright as the morning star, Jesus, how can I tell you how beautiful you are to me? Jesus, bright as the morning star, Jesus, how can I tell you how beautiful you are to me? हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है। हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है। जन्मभूमि है हमारी, शान से कहेंगे हम, सब भी तो भाई भाई प्यार से रहेंगे हम। हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है।
5.5 वर्षांची मुलं आहेत जे सगळ्यांचा एक गैरसमज आहे की इंग्लिश मिडियमची मुलं कधीही मराठी वाचू शकत नाहीत, कधीही मुलं मराठी लिहू शकत नाहीत. तर मला त्याची तुम्हाला छोटीशी झलक द्यायची आहे. आमची मुलं फक्त 5.5 वर्षाची मुलं आहेत जे तुम्ही लिहिणारा प्रत्येक शब्द वाचू शकतात. तर त्याचा एक छोटासा डेमो तुम्हाला देते. रमा खेळत आहे. आणि जरुरी नाहीये की आम्हीच दिलेलं वाक्य, पब्लिक मधून कुणीही वाक्य लिहू शकता. आणि मी कॉन्फिडेंटली सांगते की माझी UKG ची मुलं तुमचं लिहिलेलं वाक्य वाचू शकतील. आज आमची मुलं मराठी पाढे सुद्धा म्हणतात. UKG ची मुलं मराठी लिहितात सुद्धा. आम्ही ज्यावेळी 1ली मध्ये पुढच्या वर्षी सुरू करू त्यावेळी आमची मुलं मराठी व्याकरण शिकत असतील. शेतात पीक आहे. ज्या पद्धतीने मराठीची प्रिपरेशन झालेली आहे त्याच पद्धतीने आमची मुलं इंग्लिश पण वाचतायत. जो गैरसमज खेडेगावामध्ये पसरलाय, ऍक्च्युली त्याला गैरसमज नाही म्हणतायत, समजच म्हणावं लागेल. कारण बऱ्याच इंग्लिश मीडियम मध्ये मराठीवरती फोकस केला जात नाहीये, पण आपली मातृभाषा आहे त्यावरती फोकस केलाच पाहिजे या मताची मी आहे. म्हणून मी माझ्या मुलांना कंपल्सरी मराठी वाचायला आलंच पाहिजे 1ली जाण्यापूर्वी. या गोष्टीवरती आपण खूप सारं काम केलेलं आहे. माधव चित्र माधव पत्र वाचवतो. तिला राम त्याची 1ली वेलांटीची रामचित्र काढतो. रामचित्र काढतो. ओके, थँक्यू सो मच. महारामध्ये आला वासुदेव टाळवाजी झोपू नका तुम्ही गाणं ऐका. झोपू नका तुम्ही गाणं ऐका जरा ध्यान देऊन. झोपू नका तुम्ही गाणं ऐका जरा ध्यान देऊन. झोपू नका तुम्ही गाणं ऐका जरा ध्यान देऊन. साधू संत विचारवंत होऊन गेले भारती. धर्मनीतीच्या गोष्टी सांगून धर्मनीतीच्या गोष्टी सांगून केली जनजागृती. धर्मनीतीच्या गोष्टी सांगून केली जनजागृती. धर्मनीतीच्या गोष्टी सांगून केली जनजागृती. ज्ञानदेवन रेड्यामध्ये देवकी हो पाहिला. ज्ञानदेवकी हो पाहिला. पाषाणाचा देव नामदेवा संगे जेवला. पाषाणाचा देव नामदेवा संगे जेवला. मानसातला देव तुकाने अभंगी गायला. मानसातला देव तुकाने अभंगी गायला. वृक्षवल्लरी रान पाखरी. वृक्षवल्लरी रान पाखरी भरून तो राहिला. वृक्षवल्लरी रान पाखरी भरून तो राहिला. वृक्षवल्लरी रान पाखरी भरून तो राहिला. उच्च नीच ना कोणी ऐसी एकनाथांची वाणी. माझ्या एकनाथांची वाणी. ग्रामसफाईचा संदेश दिला. ग्रामसफाईचा संदेश दिला त्या गाडगे महाराजांनी. ग्रामसफाईचा संदेश दिला गाडगे महाराजांनी. ग्रामसफाईचा संदेश दिला गाडगे महाराजांनी. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. अहो वासुदेवा, बोला बाई. अहो ही घ्या माझी भिक्षा मला दान पावलं. बाई तुमच्या अंगात आलो. अंगण झाडलेलं नाही, सडा टाकलेला नाही, रांगोळी काढलेली नाही. ही 7-8 मुलं खेळतात ती कुणाची? ही वय अहो माझीच आहेत ती. किती मुलं आहेत तुम्हाला? मला की नाही वासुदेवा 4 पोरं आणि 3च पोरी आहेत. काय? 4 पोरं आणि 3च पोरी. आणि आता देव देईन ते काय बाई एवढी मुलं तुम्हाला? अहो वासुदेवा, लोकांना 30-30 टन ऊस होतोय, 40-40 टन मोसंबी होती, 50-50 क्विंटल कापूस होतोय. अहो बाई मी शेतीच्या उत्पन्नाबद्दल बोलत नाही तुम्हाला. एवढी मुलं तुम्हाला? अहो वासुदेवा, आमचं गरीबाचं दुसरं काय उत्पन्न आहे बरं? अहो बाई मुलं म्हणजे काय उत्पन्नाचं साधन झालं का?
बरं मला सांगा ही मुलं शाळेत जातात का? बाय आणि काय देते ती शाळा बाई उगाच लेकराला चार भीतीच्या आत नेऊन घालायचं दिवसभर लेकरू कुडकुड करताय दुपार लोक पोटाला अन्नाचा कण लागत नाही म्हणजे शाळेत जातात का? म्हणजे शाळेत जात नाही मग नेमकं काय करतात ही मुलं? मग मोठं पोरग दामवानाच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आणि 2 नंबरचं पोरग इट भट्टीवर जातं इटा वायाला आणि 3 नंबरचं पोरग आडरी घेत आहे कोणाच्या 10च्या कोणाच्या 20च्या आणि पोरगी माय संघ इथे रानात खुरपायला. म्हणजे तुम्हाला अजून शिक्षणाचं महत्व कळलेलं दिसत नाही. तर मला सांगा तुमच्याकडे शौचालय बांधलेलं आहे का? आणि काय असते ते? अहो संडास बांधलेला आहे का? अहो वासुदेवा संडास काय बांधून ठेवायची वस्तू आहे का? अहो आम्ही एका डब्यामध्ये 2-3 जणी गावाच्या बाहेर रोडच्या कडेला जातो. अहो बाई सरकारनं लाखो रुपये खर्च करून शौचालय बांधायला सांगितली आणि अजूनही तुम्ही उघड्यावर जाता म्हणजे तुम्हाला स्वच्छतेचंही महत्व कळलेलं अजून दिसत नाही. बरं मला सांगा निदान तुम्ही गटात तरी आहात का? हो आमचा तर लय मोठा गट आहे 10-7 बायाचा गट आहे आमचा. म्हणजे 17 बायांचा तुमचा गट? हो 17 की तर नाही 10-7 बाया असे मोजून बापून आहेत एक कमी नाही एक जास्तीची नाही. अहो बाई त्याला 17 म्हणतात ना. बरं कशाचा गट आहे तुमचा? आमचा उदाड्याचा गट आहे आम्ही 17च्या 17 रानात जातो खुरपायला. अहो बाई मी तुम्हाला खुरपण्याच्या गटाबद्दल बोलत नव्हतो महिला बचत गटाबद्दल बोलत होतो. आणि ते नाही मग माहिती आहे आम्हाला. नाही जोपर्यंत तुम्हाला शिक्षणाचं महत्व कळत नाही आरोग्याचं महत्व कळत नाही आर्थिक उलाढालीचं महत्व कळत नाही तोपर्यंत हा वासुदेव तुमच्या घरची भिक्षा घेणार नाही. हा वासुदेव चालला दुसऱ्या घरी. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. अहो वासुदेवा बोला बाई. ही घ्या माझी भिक्षा आणि म्हणावं दान पावलं. बाई तुमच्या अंगणात आलो सडा टाकलेला अंगण त्यावर काढलेली रांगोळी ही 2 मुलं अभ्यास करतात ती कुणाची आहे? ती होय ती माझीच की. किती मुलं आहे बाई तुम्हाला? आम्ही दोघं राजाराणी आणि आम्हाला एक चिमणा आणि एक चिमणी. म्हणजे तुम्हाला फक्त 2च. तुम्ही लय आळस केला बाई. हो वासुदेवा त्याची म्हणच आहे कुटुंब लहान सुख महान कुटुंब छोटं सुख मोठं. बरं तुमच्या घरी शौचालय बांधलेलं आहे का? हो आहे ना. बर म्हणजे तुम्ही बचत गटामध्ये सहभागी आहात का? अहो वासुदेवा मीच बचत गटाचे अध्यक्ष आहे. बर म्हणजे तुम्ही काही मला बोलायला शिल्लक ठेवलेलंच नाही म्हणजे तुम्हाला शिक्षणाचं महत्व कळलेलं आहे आरोग्याचं महत्व कळलेलं आहे. अशा घरची भिक्षा मला चालते. बरं द्या बाई. दान पावर वासुदेवाला ऐका होताई माझ्या वचनाला भारत मातेचा संदेश तुम्हाला आवर घाला परिवाराला आमचा निरोप सांगा धन्याला नका नका हो शिवदारूला आडानी नका ठेवू पोरीला शिकून मोठं करा पोराला माणसाचा धर्म आणा ध्यानाला हद्द पार हो करा हुंड्याला अंधश्रद्धेचा काळ हो गेला सामोरे जाऊ विज्ञान युगाला. आलं विज्ञानाचं वार नका गाफील राहू पद नव्या प्रश्नाचं नाहूर रोज येतंय कानावर पर्यावरणाचा भस्मासूर ठाकला येऊनी मोर पर्यावरणाचा भस्मासूर ठाकला येऊनी मोर अडी एकतरी दारा मोर वाढवावं खरोखर शाहिदाचा वासुदेव हा करतो जनजागरण अहो करतो जनजागरण. भारत मातेच्या उदरी आलो भारत मातेच्या उदरी आलो कसं भेटवे ऋण भारत मातेच्या उदरी आलो कसं भेटवे ऋण भारत मातेच्या उदरी आलो कसं भेटवे ऋण भारत मातेच्या उदरी आलो कसं भेटवे डेमो द्यायचा होता. आम्ही स्कूलमध्ये नॉर्मली खूप गोष्टी ओरल्समध्ये घेतो जसं की नॉर्मली सगळ्या स्कूलमध्ये रिटर्न्स होतात तर आम्ही रिटर्न्स हे फक्त आमचं 1.5 तासाचं शेड्यूल असतं. त्यानंतर आम्ही ओरल्स घेतो तर ओरल्समध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी प्रॅक्टिकल घेतल्यात लाईक आपल्याकडे पात्रेची भाजी असेल किंवा शेपूची भाजी असेल अशा वेगवेगळ्या भाज्यांच्या डेमो स्कूलमध्ये आम्ही पेंड्या घेऊन जातो आणि मुलांना त्याचे डेमो दाखवतो आणि मग त्याला इंग्लिश आणि मराठीत काय म्हणतात असं आम्ही प्रॅक्टिकल्स घेऊन जवळपास मुलांचे 700-800 शब्द तयार केलेले आहेत. त्यापैकी एक मी तुम्हाला छोटासा डेमो देते. स्प्रिंग ऑनियन कांद्याची भाजी बिल लीव्ज शेपूची भाजी मिंट पुदिना करी लीव्ज कढीपत्ता व्हाईट बिस्कुट सापवत थाय कोरिएंडर कांद्याची भाजी रेड सॉरल कांद्याची भाजी पर्सलेन लीव्ज कांद्याची भाजी नो इट्स ड्रमस्टिक लीव्ज. Very good. Thank you so much. You can go to the back.
फर्ज और फर्जी में बस एक मात्रा का अंतर होता है। अगर मैं अपने देश, अपने भाइयों के लिए अब नहीं लड़ा तो मैं अपनी नजरों में फर्जी बन के रह जाऊंगा। सर, आई प्रॉमिस यू, आप मुझे कहीं भी भेज दीजिए, मैं अपने हर एक सिपाही को जिंदा सही सलामत वापस लाऊंगा। मैं लड़ जाना है लहू में एक चिंगारी, सिद्ध से जुनून तक है जाना, हर कतरा बोल रहा। पाकिस्तान जो भाषा समझता है उसी भाषा में पाकिस्तान को समझाने का समय अब आ गया है। सर्जिकल स्ट्राइक से कि हिंदुस्तान अब चुप नहीं बैठेगा। ये नया हिंदुस्तान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी। बन के कफन जब तुरिया, बन के मौत नू वाचा, मारे थर थर कंबदे सारे। छल्ला फिरते बन के कफन जब तुरिया, बन के मौत नू वाचा, मारे थर थर कंबदे सारे। आठ दिन के अंदर अंदर तुम पाकिस्तान में सर्जिकल स्ट्राइक करने जा रहे हो। एक बेहतरीन टीम तैयार करो। आई विश यू ऑल द बेस्ट। थैंक यू वेरी मच सर। ये दिल की मशाले जोश से जला के, जलती लपटों को हमने हाथों में है थाम लिया। है वो कर जाना के सारा जमाना, फिर देगा मिसाला यारों सबको अपने नाम दिया। ओ मैं लड़ जाना है लहू में एक चिंगारी, सिद्ध से जुनून तक रह जाना, हर कतरा बोल रहा। वक्त आ गया है खून का बदला खून से लेने का। मैं लड़ जाना। बस इंडियन आर्मी ने जंग शुरू नहीं की थी, बट वी विल ब्लडी हेल फिनिश इट। हाउ द जोश, हाउ द जोश। अल्लाह फिरते बन के कफन जब तुरिया, बन के मौत नू वाचा, मारे थर थर कंबदे सारे। अल्लाह फिरते बन के कफन जब तुरिया, बन के मौत नू वाचा, मारे थर थर कंबदे सारे। मैं लड़ जाना। उन्हें कश्मीर चाहिए और हमें उनका सर। अपनी 72 लोगों को हमारा सलाम बोलना, कहना दावत पर इंतजार कराए। आज बहुत सारे मेहमान भेजने वाले हैं। वर्षाची स्पृहा तुम्हाला आपल्या देशाचे म्हणजे राष्ट्रीय पक्षी कोणता, राष्ट्रीय फळ कोणतं, हे या सगळ्या गोष्टी तिला माहिती आहेत. ती फक्त 3 वर्षाची आहे आणि आमच्याकडे याच वर्षीचं ते ऍडमिशन आहे. स्पृहाला आता मोठी ट्रॉफी मिळणार आहे. नॅशनल एनिमल टायगर, नॅशनल एंथम नॅशनल बँक रिझर्व्ह बँक, नॅशनल गेम हॉकी. ओके, एकदा स्पृहासाठी तुम्ही टाळ्या वाजवला तर स्पृहाला ट्रॉफी भेटल्याचा आनंद मिळेल. मला खूप वाईट वाटतंय की टाळ्या वाजवायला सांगायला लागतायत. एवढ्या छोट्या मुलांकडून तुम्ही अजून काय अपेक्षा करताय? एवढ्या मुलांनी इतकंच करायला पाहिजे. थोडा व्हॉट्सअप करताय ना आता. राहुल, प्रियंका, खाना तैयार है, अपने दोस्तों को लेकर खाने के लिए आ जाओ. माँ 5 मिनट के बाद मैं पहले ये गेम खत्म कर लूं. माँ अभी हमारा गेम खत्म नहीं हुआ है, हम बाद में खाएंगे. तुम सब बच्चे एक कमरे में बैठकर क्या कर रहे हो? देखो तो सही, क्या गेम्स खेल रहे हो? हम मोबाइल गेम्स खेल रहे हैं माँ. हमारा जमाना अच्छा था, ये मोबाइल नहीं थे. हम अपने जमाने में खूब सारे गेम्स खेलते थे, लेकिन घर के अंदर नहीं, घर के बाहर. क्या क्या गेम्स खेलते थे माँ? आओ तुम्हें बताऊं.
चांगल्या मुली. आगे भी होगा जो उसका करम, ये दिन तो हर साल हम, ओ आगे भी होगा जो उसका करम, ये दिन तो मनाएंगे अपने आंगन नाचे गाएंगे, चंदा सितारे यादों की बारात निकली हयात के द्वारे, सपनों की शहनाई दिलों पुकारे के द्वारे, ओ छेड़ तराने मिलन के प्यारे प्यारे संग हमारे, यादों की बारात निकली हयात के द्वारे, के द्वारे, यादों की बारात निकली हयात के द्वारे, के द्वारे, यादों की बारात निकली हयात के द्वारे, के द्वारे, यादों की बारात निकली हयात के द्वारे, के द्वारे, सपनों की शहनाई जीते दिनों पुकारे के द्वारे, ओ छेड़ तराने मिलन के प्यारे प्यारे संग हमारे, यादों की बारात निकली हयात के द्वारे, के द्वारे, यादों की बारात निकली हयात के द्वारे, के द्वारे, यादों की बारात निकली हयात के पाच के पाच, पाच जणी 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई, देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई, बारिश है या आसमान में छोड़ दिए हैं नल खुले कहीं, हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले, गमा फसा बम 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 बोले, बम चिक बोले, और मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोले रे, बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोले. तर नॉर्मली आपण इंग्लिश कसं शिकतो, आपल्या भारतामध्ये एला एच म्हणलं जातं, बीला बी म्हणलं जातं, पण ज्यावेळी आपण ऍपल म्हणतो तर ऍपलचं स्पेलिंग APPLE असतं, मग त्याला आपण एपल नाही म्हणत ना, कारण ए साऊंड ए असतो, पण त्याचे जे लॉजिक्स आहेत ते आपल्याला शाळेत शिकवले जात नाहीयेत, म्हणून आपल्याला इंग्लिशची कमजोरी थ्रू आउट द महाराष्ट्र सगळीकडे आहे, आणि तो आपला फॉल्ट नाहीये तर त्या एज्युकेशन सिस्टमचा आहे. ठीक आहे, तर त्यापैकी
आम्ही मुलांचं जे इंग्लिश शिकवतो तर त्यांना बेसिक साऊंड, त्याच्यानंतर फोनिक साऊंड, ब्लेंड साऊंड, क्रॅक साऊंड, अशा ज्या फॉरेन कंट्रीजमध्ये वेगळे वेगळे साऊंड्स असतात ते साऊंड्स आम्ही मुलांना शिकवलेले आहेत. त्याच्यामुळे मुलं अगदी UKGचा मुलगा पण धडाधड इंग्लिश वाचू शकतो. त्याचंच हे 2.5 वर्षात एक उदाहरण आहे. मी त्याला साऊंड शिकवलेले आहे, तो तुम्हाला साऊंड सांगेल. ऋतू कम हिअर, ऋतू कम. आता F साऊंड फक्त इतकंच आहे, तर आपण F ला Fच म्हणतो, तो फक्त साऊंड करतो. G sound, H sound, I sound, J sound, K sound, L sound, M sound, N sound, O sound. Okay. P sound, then Z sound, and B sound, and W sound. Okay. Then B sound you can say. B sound. Then M sound, M sound, A sound, P sound. या पद्धतीचे इंग्लिशचे वर्ड्स असतात ते ऋतूनी फक्त 6 महिन्यामध्ये सगळे शिकून घेतलेले आहेत.
आमच्या बोकांनी बसा आमच्या बोकांनी बसा आमच्या बोकांनी बसा बायका मिळालं या ठरकेबाईचे बंधनी जरा नीट आहे का रेंज गेली ना आलाय का तुमची पाहुणे येईल बायका सुद्धा खालून आणावं लागलं नांदेड परभणी शिरो मंगळवारी आणली गुरुवारी ते गेली तुम्हाला आता एकच पर्याय मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे झोपायच्या टायमाला पाहणे नाही झोपाली मेरी बाइको ने किया बदनाम नहीं तो मार्केट में था मेरा नाम मेरी बाइको ने किया बदनाम नहीं तो मार्केट में था मेरा नाम कलवरी करतील ते मला कलवरी म्हणजे नवरीच्या मागे हिंडणारे मेकअप केलेले सरपाट याडपाट मॉडेल म्हणजे कलवरी प्युअर याडपाट इथले फटीत चमकी भरती एकच वाक्य बोलणार पण भांडण मायने फेटे सुरू केले आता तुम्ही बांधा फेटे आम्ही घेतो नऊवा तुम्ही निघाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन घेतो वाढणे नावळी तो मुंडके आम्ही आता भांगणाला जो आता भांगाला एका निघून वावर नांगरले दम थोडाय मी वाटला चालले मी एक बोलता येत मी वाटला चालले नववीचं क्वार्टर कधी सध्या नववीचं 15 वर्षाचं शंभर क्वार्टर आणतोय क्वार्टर असं पाईट पाहते बाबा म्हणते बापाला म्हणते तुझं सगळं मी मुलगी नाचती लग्नात तिचे पुढे चुम्मा दे गाण्याला आणि तिच्याही पहा ती दरिद्री म्हणून होती काय माहिती बुद्धी काल धरती ती बुद्धी जेव्हा एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईन का कॉलेज शिकलं 2-4 कबरे बांधल्या पुढे होते शांबड्या वांगाव 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 स्त्रियाला किंमत आहे तुम्हाला किंमत नाही तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत आपण वाया गेलो का काय गरीबी तिच्या डोक्यात आणि तिच्या प्रेमात हे यानं पडलं हे तिला काय म्हणतं माहिती का हे सविता माते
जिंदगी उदास. अगदी बंगालच पोर आहे तुला लागे लागला पाहुण्या त्या तिच्या बाई 3 मिनिट तू चौथा आहे का त्याला टाकला तुला काय सोडा लागलाय का तुला काय सोडा लागलाय का तुला काय सोडा लागलाय का तुला काय सोडा तुला काय सोडा लागलाय का तुला काय सोडा लागलाय का तुला काय थर्ड स्टँडर्डची अकॅडमी स्टार्ट केली आहे. तर हे पण इंग्लिश मीडियमचे स्टुडंट आहेत. तर मला तेच सांगायचं होतं की इंग्लिश मीडियमला गेल्यानंतर मुलांना मराठी येत नाही आहे हा जो गैरसमज आहे, जो मी मगाशी सांगितलं आणि आता परतही सांगते की तो आपण म्हणजे तिसरीची मुलगी किती छान ग्रामर सांगू शकते. आम्ही फुल इंग्लिश, मराठी, हिंदी आणि मॅथ्स यांचे ग्रामर्स आणि फॉर्म्युले या गोष्टीवरती खूप वर्कआउट केला. तर त्याचा एक छोटासा डेमो तुम्ही बघून घ्या. हॅलो. शब्दाच्या जाती किती व कोणत्या? शब्दाच्या जाती 8. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनव्य अव्यय, केवलप्रयोगी अव्यय. नामाचे प्रकार 3. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. हिमालय उंच पर्वत आहे, यातलं सामान्य नाम कुठलं आहे आणि विशेष नाम कुठलं आहे? हिमालय विशेष नाम, सामान्य नाम, पर्वत. सर्वनाम कशाला म्हणायचं? नामाऐवजी वापरलेल्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामाचे प्रकार कोणते? पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य अथवा अनिश्चित सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम. हा मुलगा आहे, यातील हा काय आहे? कुठलं दर्शक सर्वनाम. मी स्वतः तिथे येणार आहे. आत्मवाचक सर्वनाम. विशेषणाचे प्रकार सांग. गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेष. माझे गाव 10 किलोमीटर आहे, यातलं 10 संख्या विशेष. क्रियापद म्हणजे काय आणि त्याचे प्रकार? क्रियापद क्रियेचा बोध करून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विकारी शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाचे प्रकार सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद. राम लिहितो, कुठलं क्रियापद आहे? अकर्मक क्रियापद. मी चित्र काढते, कुठलं क्रियापद आहे? सकर्मक क्रियापद. क्रिया विशेषण अव्ययाचे प्रकार सांग. स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक, परिणामवाचक किंवा संख्यावाचक. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? एक शब्द दुसऱ्या शब्दात जोडून येतो आणि त्या शब्दाशी दुसऱ्या शब्दाला संबंध दाखवतो, शब्दयोगी अव्यय म्हणतात. त्याचं एक उदाहरण सांग शब्दयोगी अव्ययाचं. ढगामागे सूर्य लपला आहे. उभयान्वयी अव्ययाचे प्रकार सांग. समुच्चयबोधक, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक, परिणामबोधक. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? आपल्या मनातील उत्कट भावना उद्गारवाचक चिन्हाने दाखवल्या जातात, त्याला केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. एक उदाहरण सांग केवल प्रयोगी. अरे बापरे, हा किती मोठा साप. ऐकली सोरील्या सोरीला मुंबईच्या किनारी, अगं मारती मुकोली हरलं गोली कचल जाऊ बाजारी. ऐकली सोरील्या सोरीला मुंबईच्या किनारी, अगं मारती मुकोली हरलं गोली कचल जाऊ बाजारी. ऐकली सोरील्या सोरीला मुंबईच्या किनारी, अगं मारती मुकोली हरलं गोली कचल जाऊ बाजारी. ऐकली सोरील्या सोरीला मुंबईच्या किनारी, अगं मारती मुकोली हरलं गोली कचल जाऊ बाजारी.
सौची पारू नेसली गो नवा सारा सौची पारू नेसली गो नवा सारा चल को बदला पार दरियाचे गेला चल को बदला पार दरियाचे गेला रुपेरी वालू सोनेरी राटा त्याव माझा वर्ग करीत कोणी देशिरी हो कोणी गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय कोणी देशिने हो कोणी गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय कोणी देशिने हो कोणी गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय सांगितला जातो आणि तो सांगून आला आता मुलांचा तोंडपाठ झालाय. म्हणजे रोजचे 15 मिनिटं प्रार्थनेमध्ये नॉर्मली आम्ही खूप साऱ्या प्रार्थना होतात आमच्या म्हणजे देशभक्तीपर मराठी गीतं वगैरे त्यानंतर 15 मिनिटाचा इतिहास असतो आणि त्या इतिहासामधून आमचे हे चिमुकले थोडंफार तुम्हाला रिप्रेझेंट करतात. शिवाजी भोसले निजामशाहीमध्ये त्यांचं लग्न झालं त्यांना त्या मुलांची नावं त्यानंतर शहाजीराजे 15 वर्षांचे झाल्यावर मालोजीराजे भोसलेंनी त्यांचं लग्न कोणाशी लावून दिलं जिजाबाईंशी लावून दिलं. आणि मालोजीराजे भोसलेंना कोणत्या लढाईवर जावं लागलं त्या लढाईमध्ये ते आणि त्यानंतर कोण सरदार झालं आणि ते जिजाबाईंना घेऊन कुठे गेले त्यावेळी निजामशहाशी लढाई करण्यासाठी कोण कोण एकत्र आलं हा त्यावेळी मुघलांच्या बाजूने होते लखुजी राजे जाधव आणि निजामशहाच्या बाजूने होते शहाजी त्यानंतर त्या दोघांमध्ये जोरदार लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये कोण मेलं त्यामुळे शहाजी राजे एकटे पडले आणि त्यामुळे त्यांना कोण त्रास द्यायला लागलं मलिकांबर कोण होता त्या त्रासाला कंटाळून ते आदिलशहाकडे गेले. त्यामुळे आदिलशहा का खुश झाला म्हणून आणि त्याने शहाजी राजांना किताब दिला. कोणता किताब दिला 1 वर्ष शहाजी राजे आदिलशाही मध्ये राहिले. या 1 वर्षामध्ये 3 महत्वाची माणसं मेली होती. एक होता दिल्लीचा मुघल बादशाह विजापूरचा आदिलशाह मलिकांबर आणि त्यानंतर पुन्हा एकदा शहाजी राजे निजामशाही मध्ये परतले. त्यावेळेला लढाईचं प्रमाण खूप वाढलेलं होतं आणि वाईट माणसं काय करायची बायकांना मुलांना मारून टाकायची. त्यावेळी जिजाबाईंना बाळ होणार होतं म्हणून जिजाबाईंना शहाजी राजांनी कुठे नेऊन ठेवलं शिवनेरी किल्ल्यावर. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला 19 फेब्रुवारी 1630 ला. हा जसजसे शिवाजी महाराज मोठे व्हायला लागले तसतसे त्यांनी गुड जॉब करावा म्हणून कोणाकोणाच्या गोष्टी जिजाबाई ऐकवत होत्या रामाच्या भीमाच्या कृष्णाच्या आणि कोणाकोणाच्या अभंग पण ऐकवायच्या आणि त्यांच्यासाठी लढाईचं शिक्षण देण्यासाठी एका शिक्षकाची पण नेमणूक केलेली होती दादोजी कोंडदेव. त्यांना कशाचं शिक्षण द्यायचे
मोठे झाल्यानंतर 15 वर्ष झाल्यानंतर शिवाजी महाराज मावळ्यांच्या मुलांसोबत खेळायला जाऊ लागले. मग मावळ्यांची मुलं कशाचे खेळ करायचे? हत्ती बनवायचे, मातीचे घोडे बनवायचे, मातीचे किल्ले बनवायचे. आणि शिवाजी महाराज पण त्यांना खेळू लागायचे. एक दिवस मावळ्यांच्या मुलांना घेऊन शिवाजी महाराज रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेले आणि त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये काय केलं? शपथ घेतली. कशाची शपथ घेतली? स्वराज्याची. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. त्यावेळेला शिवाजी महाराज पुण्याचा कारभार बघत होते आणि त्यांनी स्वतःसाठी एक राजमुद्रा पण तयार करून घेतलेली होती. प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शासन सुश्रेष्ठ पुत्रा भद्राय राजते. स्वराज्य धन 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 शिवरायांची अन मराठेची जमातीचा मान मराठे उडत जाती शत्रू सारा भगवाच्या काळात रोवे मराठे आले मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोहित वैऱ्याची नंदकी मोजून 45-13 मराठे आले मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोहित वैऱ्याची नंदकी मोजून 45-13 मराठे. शिवराय रूपानं जो अवतरे आता गीतेचा अर्थ रेखितो ते जार तलवारे ज्याचे तळ भारताच्या बळे रण धुळे रक्त सळे वैरी फळे कदिंड काळ हा मृत्यूचा रक्ताने माखला रणात धावला माझा शक्ती असते अमुपा तुम्ही रकजे कृष्ण रक्त स्नान माम कर्तुम पाहिजे अग्नय हरिमुंड भस्म कर्तुम रक्षा कृते शूली जात मस्तक खड्ग चिन्ह कर्तुम धर्मैते शं 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 शंकराय रक्तार्पण रंग 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 रणधीराय स्वेदर्पण हम 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 हनुमताय ज्ञानार्पण कं 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 कालिकाय मुंडार्पण शिवराय शब्दाची आनमाला वैराच्या रक्तानं गड भिजावू जिंकून नाचवू ध्वज भगवा. जगाने वाली काली माँ महाकाली छम छम घुंघरू रास्ता दिखाने वाली काली माँ
निघाली कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी फुले फुले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी काही सुचत नाही वाय वाय धडक धडक धडकन जोरात धडके वाय वाय तुम्हीच माझे आहो होणार का बोलून बोलून वाटते पण पोरगी विशाल नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी काळी बिंदी काळी कुस्ती घालून आली ती परी आणि अप्सरासे सगळं प्यारी ती ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी हे चाली जशी ना गावानी दिसते जशी झाड पोटी जसे पेरू आणि दिसते लाल लाल चाल जशी ना गावानी दिसते जशी झाड पोटी जसे पेरू आणि दिसते लाल लाल असती जशी परिवानी करते माझं हाल आज उद्या नको निघून जाईल हा विसाल जाईल हा विसाल जसं लागलं हिला सोलाव साल ही पोर कशी मटकत चाल जसं लागलं हिला सोलाव साल ही पोर कशी मटकत चाल खुले ठेवून चालली डोक्यावरच बाल ही पोर कशी मटकत चाल जसं लागलं हिला सोलाव साल ही पोर कशी मटकत चाल HM घाटमाता 9